नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहे। आता आपण याच्या अगोदर लसावी हा चॅप्टर घेऊन आलो होतो आणि लसावी कसं 10 सेकंदात तुम्हाला काढता येईल ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि ते तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला 10 सेकंदात लसावी आलीच असेल। ठीक आहे, तर आज आपण तसंच एक आपण जे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अवघड जातोय तसा चॅप्टर म्हणजे तो चॅप्टर आहे चक्रवाढ व्याज। सरळ व्याज मित्रांना म्हणजे विद्यार्थ्यांना लवकर आकलन होतंय किंवा समजतंय किंवा त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व होतात, पण चक्रवाढ व्याज म्हटलं की विद्यार्थ्यांना मग अवघड जाते। मग तोच चॅप्टर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, चक्रवाढ व्याज। चक्रवाढ व्याज कसं तुम्हाला कमीत कमी म्हणजे 15 ते 20 सेकंदात सॉल्व होईल। नाहीतर ह्या चॅप्टरवरती कोणताही प्रश्न आला तर विद्यार्थी स्किप करतात, नाहीतर कमीत कमी त्याला 1 मिनिट तरी सॉल्व करायला लागतो। पण जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर जसं तुम्ही लसावी बघितलं होता की लसावीमध्ये तुम्ही 10 सेकंदात कोणत्याही संख्येची लसावी काढू शकता, तसंच 15 ते 20 सेकंदामध्ये कोणताही प्रश्न आला चक्रवाढ व्याजवरती तर तुम्ही ते 15 ते 20 सेकंदात काढणार, ही माझी गॅरंटी आहे। ठीक आहे, फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल काय तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। शेवटपर्यंत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या व्हिडिओचा मर्म कळेल। ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, हा व्हिडिओ फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा। जर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा की त्याच्यानंतर व्हिडिओला व्ह्यू येतील। जर या व्हिडिओला 5000 व्ह्यू आले तर याचा पुढचा नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणार। या व्हिडिओसाठी टार्गेट असेल तुमच्यासाठी 5000 व्ह्यू बनवणे। ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेअर करावा लागेल, जास्तीत जास्त ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांना सांगावं लागेल। ठीक आहे, चला आता बघा, याची साधी आणि सिंपल आपल्याला व्याख्या आपल्याला विचारत नाही, पण काय असेल, व्याजावर व्याज करण्याची पद्धतीस चक्रवाढ व्याज असे म्हणतात। बस ही एवढी साधी आणि सिंपल व्याख्या आहे। व्याख्यावरती आपल्याला काही प्रश्न विचारत नाही, फक्त व्याख्या आहे। आणि याचं सूत्र जर बघितलं तुम्ही पारंपरिक पद्धतीने जर आपण काढायला गेलो तर याचं सूत्र मित्रांनो हे आहे। आणि या सूत्राने जर तुम्ही करायला गेलं तर हे सूत्र मित्रांनो बघतात विद्यार्थ्यांना हे सूत्र दिसलं की विद्यार्थी घाबरतात आणि मग म्हणतात गणित हा विषय अवघड आहे। गणित हा विषय मित्रांनो काही अवघड नाही, फक्त ते तुम्हाला समजायला पाहिजे, योग्य व्हिडिओ तुम्हाला कळायला पाहिजे, योग्य शिक्षक तुम्हाला भेटायला पाहिजे, मग गणित सारखा रंजक हा असा विषय नाही। ठीक आहे, चल आता बघा, हा प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न असेल आणि प्रश्न कुठं आला तर प्रश्न 2023 धुळेमध्ये आला। आणि हे आज आपण जे काही 7-8 प्रश्न बघणार आहोत, हे 7-8 प्रश्न कोणत्या ना कोणत्या पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न असेल। ते प्रश्न जर आपण प्रश्न ते घेतले तर विद्यार्थ्यांना समजेल की हो सर, ही ट्रिक प्रश्नपत्रिकेत लागते, म्हणजे या व्हिडिओमध्ये क्वालिटी आहे। ठीक आहे, चला आता बघा काय आहे प्रश्न। पहिला आपला असेल, दरसाल दर शेकडा 10 दराने 400 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता मित्रांनो याला पारंपरिक पद्धतीने काही मित्र कसे काढतात ते आपण बघूया। 400 रुपये आहे, हे सर 400 रुपये आणि हे सर 10% दराने आहे, बरोबर। हे याचा पहिलं व्याज वर्षाचं व्याज काढतात, किती असेल तर हे सर 40 आलं आहे। पहिल्या वर्षीचं व्याज किती आहे तर 40। आता दुसऱ्या वर्षीचं किती, आता हे 400 मध्ये 40 टाकतात, म्हणजे हे सर 440 झालं। मग 440 वर हे 10% आणि मग भागीला किती तर भागीला सर 100। मग हा 0 कॅन्सल। मग दुसऱ्या वर्षीचं व्याज किती आलं आहे तर 44। पहिल्या वर्षीचं किती आहे सर हे 40 आणि दुसऱ्या वर्षीचं किती आहे सर हे 44। मग एकूण व्याज किती आलं आहे तर एकूण व्याज आहे सर 84। ही आहे आपली पारंपरिक पद्धत। 2 वर्षात तर ठीक आहे, अजून तिसरा विचारला, चौथा विचारला तर मग कसं करायचं आहे, मग या विद्यार्थ्यांना अवघड होतं आणि मग विद्यार्थी म्हणतात सर गणित अवघड आहे। हा व्हिडिओ मित्रांनो फक्त शेवटपर्यंत बघा, तुम्हाला गणित अवघड वाटणारच नाही। आणि चक्रवाढ व्याजवरती कोणताही प्रश्न जर आला तर तुम्हाला ते 15 ते 20 सेकंदात सॉल्व होईल, ही माझी गॅरंटी मी तुम्हाला पहिलेच दिलेली आहे। ठीक आहे, चल बघा आता प्रश्न काय आहे। आता आपण शॉर्ट ट्रिकने आपण या प्रश्नाला कसं सॉल्व करायला पाहिजे होतं की जे 15 ते 20 सेकंद आपल्याला सॉल्व व्हायला पाहिजे ते बघूया। आता बघा काय आहे, 400 रुपये आहे, 10% दराने आहे आणि 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आपल्याला विचारली आहे। आता पहिले याच्यामध्ये फाइंड आउट काय करणे, दर किती आहे। आपण रेशो पद्धतीने हे काढण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा काय आहे, दर म्हणजे टक्केवारी आहे। हो, दर म्हणजे टक्केच आहे सर, म्हणजे हे सर 10% आहे आणि भागीला सर हे 100 आहे। टक्के आपण असं लिहितो ना, जर हे 10% असेल तर आपण टक्केचं काय 100 खाली लिहितो, 10 वरती लिहितो।
बस फक्त एवढंच तुम्हाला मांडायचं आहे, हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. हे जर तुम्हाला मांडता आलं तर गणित सॉल्व्ह झालं आहे. मग आता फक्त हा शून्य कॅन्सल करा, म्हणजे राहिलं आहे का रेशो 1:10 राहिलं आहे सर. आता 10 म्हणजे काय, मूळ किंमत आहे आणि 10 वरती जो वरती 80 आहे तो ₹1 व्याज मिळालेला आहे. 10 वरती 1 आहे तर 400 वरती किती रुपये व्याज मिळेल, हेच आपल्याला प्रश्न आहे. आणि किती वर्षासाठी आहे, 2 वर्षासाठी. मग एका वर्षासाठी 10 वरती ₹1 मिळत आहे तर 2 वर्षासाठी किती मिळेल. मग आता बस हे बेस आहे, हे 10, हे 2 वर्ष आहे म्हणून इथं आपण 2 लिहिलं आहे, म्हणजे डोक्यावरती 2 लिहिलं आहे, 2 वर्ष आहे म्हणून. मग आता यांची बेरीज करायची, किती असेल तर 10 आणि 1 11 आहे ना. मग हे 11 आणि डोक्यावरती 2, कारण 2 वर्षात आपल्याला काढायचं आहे ना. मग 10चा वर्ग किती, हे वर्गच आहे ना. हे जर 2 असेल तर 2 लिहायचं आहे, 3 असेल तर 3, 4 असेल तर 4, 5 वर्षाचं विचारलं तर 5 लिहायचं आणि मग तेवढं संख्येचा गुणाकार करायचा. माझा 10चा वर्ग किती आहे सर, 10चा वर्ग आहे सर 100 आणि 11चा वर्ग किती आहे, 11चा वर्ग आहे सर 121. इथपर्यंत समजलं हो. मग 10चा वर्ग 100, 11चा 120. मग आता मला सांगा, ही ₹100 मूळ किंमत आहे आणि व्याजासहित मिळालेली किंमत आहे ₹121. आपल्याला काय विचारलं आहे, आपल्याला व्याजासहित विचारलं आहे का, नाही, आपल्याला फक्त सर व्याज विचारलं आहे. मग आपण काय करणार, हे 100 म्हणजे गणितामध्ये 100 काय आहे तर गणितामध्ये मूळ किंमत 400 आहे ना. मग 100 म्हणजे सर हे 400 आणि हे 21, फक्त आपण व्याज घेणार. जर आपल्याला रास विचारली असती की 2 वर्षाची चक्रवाढ व्याजासहित रास किती, तर आपण 121 घेतलं असतं. पण आपल्याला विचारलं आहे फक्त चक्रवाढ व्याज किती, म्हणून आपण 21 घेतलं आहे. मग 21 म्हणजे किती, संपलं. 21 आपल्याला काढायचं आहे. इथे गुणाकार टाका आणि हा 100 फक्त इथे आणा. 1 0 2 0, हे 2 0 कॅन्सल, 21 चूक सर, हे 84 आलं. जसं आपण पारंपरिक पद्धतीने केलं, उत्तर आपलं हे झालं होतं आणि आता पण हेच आहे. तुम्हाला मित्रांनो फक्त हे स्टेप लक्षात आलं पाहिजे, हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. जर तुम्हाला मांडता आलं तर गणित 15 ते 20 सेकंदात सॉल्व्ह होतो म्हणजे होतो. आता हे 2 वर्षाचं आहे, आपल्याला 3 वर्षाचंही विचारतात, 4चं बी विचारतात, 5चं बी विचारतात. ठीक आहे. आता 84 आहे ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आणि प्रश्न कुठं आला आहे तर धुळे 2023मध्ये आलेला प्रश्न आहे, लेटेस्ट पॅटर्नवाला प्रश्न आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. जर मित्रांनो 10 सेकंदात खरोखर, 15 ते 20 सेकंदात खरोखर जर हा प्रश्न सॉल्व्ह झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण कमीत कमी या व्हिडिओला 5 ते 10K पर्यंत व्ह्यू याला आले पाहिजे आणि याची जिम्मेदारी तुमची आहे. व्हिडिओ बनवण्याची जिम्मेदारी माझी आणि शेअर आणि सबस्क्राईब वाढवण्याची जिम्मेदारी तुमची. ठीक आहे. चल आता बघा, आता हा नेक्स्ट प्रश्न बघा. जर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गेला तर तुम्हाला चांगलं ते चांगलं कंटेंट मी तुम्हाला देतो आहे. चांगलं ते चांगलं कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. तुमच्यासाठी तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. फक्त अभ्यास करा, मी अभ्यास करेन, मी चांगलं क्वालिटी मटेरियल तुम्हाला देईन. फक्त तुम्हाला तेवढं करायचं आहे आणि परीक्षा पास व्हायची. चल आता बघा काय आहे. आता हा प्रश्न, दरसाल दर शेकडा 5% दराने ₹8,000 मुद्दलाचे 3 वर्षात चक्रवाढ व्याज आपल्याला विचारलं आहे. आता किती होतं, आता 3 वर्षाचं आहे, टक्के किती आहे, 5% आहे. आता शक्य आहे का, पारंपरिक पद्धतीने आता शक्य आहे का. आता पहिले 8चं पहिला वर्ष, दुसरा वर्ष, तिसरं नाही, काहीच करायची नाही. फक्त 10 ते 15 सेकंदात आपण या गणिताला काढू शकतो, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता कितीही टक्के येऊ द्या, काही प्रॉब्लेम. फक्त काय करायचं, टक्के आहे सर 5% आहे, हे सर 5 भागीला किती आहे तर सर हे 100. आता फक्त मित्रांनो याला फक्त कटछाट करा. 5 1 5, 5 2 10, हा 0 म्हणजे उरलाय काल 1/20 आहे. म्हणजे 20 काय सर तर मूळ किंमत आहे आणि त्याच्यावरती व्याज मिळालं ₹21, ₹1 बरोबर. म्हणजे हे सर 20 आणि हे किती आहे, मग या दोघांची बेरीज करायची आहे, किती होईल तर सर हे 21. आणि किती वर्षासाठी आहे तर सर हे 3 वर्षासाठी आहे. हे 3 वर्षासाठी आहे ना, बस डोक्यावरती 3 ठेवून टाका, म्हणजे 3 वर्षासाठी आहे ते 3. आता 20चा घन सांगा मला, 2चा घन किती आहे 8 आहे ना, म्हणजे 8,000 संपलं. आता 21चा सांगा मला, 21चा घन किती आहे 9,261. 21चा घन आहे 9,261. बस एवढंच करायचं आहे. मग आता मूळ किती आहे ही आहे आणि याच्यावरती मिळालं आहे हे व्याज. आता 8,000 मुद्दल 8,000 याच्यामध्ये आहे, म्हणजे व्याज किती मिळाले आपल्याला. मग याच्यातून हे वजा करा म्हणजे आपल्याला व्याज मिळाले 1,000 किती आहे 1,261.
एवढं व्याज आहे ना, 9,261मधून जर आपण हे वजा केले तर व्याज आपल्याला ते आहे ना. मग आता बस आहे, हे 8,000 हे मुद्दल आहे ना, आणि गणितात पण 8,000च आहे. मग गणितात हे 8,000 इथे आहे, बरोबर. आणि हे 1261 म्हणजे किती मग? चला इथे टाका हा, आणि हा 8 इथे टाका, बस इथे संपला. हे 8,000चे 8,000 कॅन्सल होईल, म्हणजे किती व्याज असेल? हे 2,161 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला किती सेकंदात सॉल्व केलं आहे? फक्त तुम्हाला ही स्टेप कळायला पाहिजे. स्टेप जर तुम्हाला कळाली तर गणित 10 सेकंदात सॉल्व होतो म्हणजे होतो. ठीक आहे. चला, असे प्रश्न आपण 10 सेकंदात सॉल्व करू शकतो. चक्रावाढ व्याज काही अवघड प्रश्न नाही आहे. ठीक आहे, एकदम इझी आहे. जसं आपण लसावी आपण बघितलं होतं की कमीत कमी वेळेत कसं सॉल्व करू शकतो, तसं चक्रवाढ व्याज पण सोपंच आहे, काही अवघड नाही. चल आता बघा, आता प्रश्न काय, 1,000 रुपये मुदलाचे दरसाल दरशेकडा 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज आपल्याला विचारलं. आता तेच आहे, दर किती आहे? तर सर 10% आहे ना. आता 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 4 कितीचंही विचारलं तर आपल्याला हेच करायचं. पहिले काय करायचं आहे, दर घ्यायचा. दर किती आहे सर? तर सर 10% आहे, भागीला किती? 100. मग हा 0 कॅन्सल, म्हणजे उरला आहे काय? 10. 10 काय आहे सर? तर 10 मुद्दल आहे ना, ही 10 मुद्दल आणि ह्या दोघांची बेरीज केली तर किती होईल? तर सर हे 11. आता किती वर्षाचा आहे? तर सर 3 वर्षाचा आहे. मग बस इथं डोक्यावरती 3 ठेवा, हे 3. आता 10चा घन किती आहे? सर 10चा घन 1,000. 11चा घन किती आहे? 11चा घन. आता आपल्याला काय विचारलं आहे? आपल्याला व्याज विचारलं आहे. म्हणजे 1,000 वरती हे 1,000 आहे, आणि याच्यात गणितामध्ये मुद्दल 1,000च आहे. तर हे 1,000 घेतले आपण, 1,000, आणि व्याज किती आहे? तर 331. संपलं. याला फक्त मित्रांनो आता हा फक्त छेदात आणा आणि कटछाट करा. 1,000ला 1,000 कॅन्सल, व्याज किती आहे? तर 331 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो. काही असं अवघड नाही आहे, फक्त तुम्हाला कन्सेप्ट कळायला पाहिजे. कन्सेप्ट जर तुम्हाला कळाली तर अवघड आहे, नाहीतर आपण यूट्यूबवरती व्हिडिओज बघत बसतो, याचा व्हिडिओ, त्याचा व्हिडिओ, तरी आपल्याला कुठं काही ठावठिकाणा लागत नाही, तरी आपला चॅप्टर तो काही कळत नाही. आता हा एकदम बेसिक चॅप्टर आहे, पहिलाच प्रकार आहे. याच्यामध्ये प्रकार 2रा, 3रा, 4था सर्व तुम्हाला मिळतील. तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे. जर तुमचा सपोर्ट असेल तर मी तुम्हाला क्वालिटी कंटेंट देतो इथे. फक्त तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडे, तुमच्याकडनं मला अपेक्षित काय आहे की सबस्क्राईब जास्तीत जास्त पाहिजे, जास्तीत जास्त व्ह्यू आले पाहिजे. जर जास्तीत जास्त व्ह्यू आले, जर तुम्ही व्हिडिओला सपोर्ट केला आहे, तसं तुम्ही लाईक केलं आहे, कमेंट केलं आहे, तर व्हिडिओ बनवण्यात थोडा एक वेगळा इंटरेस्ट येतो. आणि जर व्हिडिओला काही लाईकच येत नसेल आणि सबस्क्राईबच वाढत नसेल तर मग मेहनत करून काय फायदा वाटतं आहे, असं होतं आहे. तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं काम आहे. माझं काम काय आहे तर व्हिडिओ बनवणे, क्वालिटी मटेरियल देणे, क्वालिटी मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा माझं काम आहे. ठीक आहे. चल आता काय आहे, दरसाल दरशेकडा 10% दराने किती आहे? 90,000चे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? असू द्या. प्रश्न कुठं आहे? तर प्रश्न आला आहे 2018मध्ये. आता बघा काय आहे, टक्के किती आहे? तर सर 10% आहे. बस 10चे आपण करायचे, हे 10 भागीला 100. मग हा 0 कॅन्सल, म्हणजे उरला आहे काय? 10. म्हणजे 10 किती आहे? तर 10 सर ही बेस किंमत आहे ना, आणि त्याच्यावरती दोघांची बेरीज केली आहे, म्हणजे किती होईल? हे 11. आता किती वर्ष आहे सर? तर सर हे 3 वर्ष आहे. तर बस 3 डोक्यावरती ठेवून टाकायचं, 3 म्हणजे 10चा घात 3 आणि 11चा घात 3. आता 10चा घन, 3 म्हणजे घनच आहे ना, तर 10चा घन किती आहे सर? तर 10चा घन आहे सर 1,000, आणि 11चा घन किती सर? 1331. संपला विषय. आता पुढे चला. आता काय आहे, हा 1,000 याच्यात बेस आहे, आणि हे 300 याच्यावरती 1,000 वरती 331 व्याज मिळालं आहे. पण याच्यात गणितामध्ये बेस काय आहे? गणितामध्ये बेस आहे सर 90,000. मग सर हे 1,000 आणि गणितामधलं 90,000 घ्या, हे 90,000, आणि व्याज किती आहे? तर 331. आणि हे काढा, कारण आपल्याला व्याजही विचारलं आहे ना, आपल्याला फक्त व्याज विचारलं आहे. जर रास विचारले असती तर आपण ते पण घेतलं असतं. मग इथे गुणाकार टाका, आणि हा 1,000 इथे घ्या. मग हा 3 0, हे 3 0 कॅन्सल. आता 9 1 हे सर 9, बरोबर. हा 0 पहिले देऊन टाका. 9 1 9, 9 त्रिक 27 7, ह्याच्याला 2, 9 त्रिक 27 आणि 2 किती सर? तर सर हे 29.
म्हणजे किती व्याज आलं तुमचं? 90,000 वरती 10% दराने 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे 29,790 आहे सर असं ऑप्शनमध्ये 29,790 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला, मला सांगा तुम्हाला 15 ते 20 सेकंदाच्या वरती लागतंय का? फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तर गणिताला 10 सेकंदाच्या वरती लागत नाही. फक्त त्यासाठी तुम्हाला लागतं काय, तर ती कन्सेप्ट लागते. कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असेल तर गणित 10 सेकंदात सॉल्व होतोय. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा. आता प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 बघा काय आहे. आता बघा 5,000 रुपयावर 2 वर्षासाठी 8% दराने चक्रवाढ व्याज किती वर्ष आहे? 2 वर्ष. दर किती आहे? तर 10. प्रश्न कुठं आला आहे? तर 2017 नाशिक ग्रामीणमध्ये. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट पहिलेच ते आपल्या टक्केवारीत हे 100 आहे म्हणजे याला भाग देऊ शकतो सर. हे म्हणजे चूक आणि हे किती आहे? 50 म्हणजे अजून होईल याला, अजून एक जाईल भाग याला. 2 4 आणि ते किती होईल सर? हे 25. आता भाग जाणार का? आता भाग जाणार नाही. मग आता काय आहे? 25 म्हणजे मूळ आहे हे सर 25 आणि दोघांची जर बेरीज केली तर हे काय आहे? हे व्याज असेल. म्हणजे 25 रुपयावरती 2 रुपये व्याज मिळाले आपल्याला. म्हणजे ती किंमत 25ची किंमत झाली आहे 27 चक्रवाढ व्याजाने. ठीक आहे. किती वर्षात झाली सर? तर 2 वर्षात झाली. मग याच्यावरती 2 आणि याच्यावरती 2. बस संपलं. आता पुढे काय करायचं? 25चा वर्ग किती आहे सर? 625 आणि 27चा वर्ग किती सर? हे 729. म्हणून म्हणतो मित्रांनो तुम्हाला वर्ग पाठ पाहिजे. वर्ग जर पाठ असतील तर आपण सहज करू शकतो 15 सेकंद. आणि तुम्ही याचाच जर वर्ग तुम्हाला पाठ नसेल मग त्याचाच वर्ग काढत बसा. ठीक आहे. चल. आणि अजून मित्रांनो तुम्हाला मला सांगा की तुम्हाला कोणता चॅप्टर अवघड जातोय तो चॅप्टर कमेंटमध्ये करा. त्या चॅप्टरवरती मी व्हिडिओ घेऊन येतोय. चल. आता बघा काय आहे. आता 2 आहे. आता किती आहे आपलं? आता आपल्याला व्याज विचारलं आहे ना. आता व्याजच विचारलं आहे. मग आता बघा 625मध्ये हे 729 जर वजा केले, 729मधून हे 625 आपल्याला वजा करावं लागेल ना. म्हणजे सर 401 म्हणजे 104 रुपये व्याज मिळालं ना. याच्यातून एवढं झालं म्हणजे 104 रुपये व्याज मिळालं. म्हणजे आता मुद्दल किती आपली? तर सर मुद्दल आहे 625 आणि गणितात कोणती मुद्दल आहे? तर सर 5,000 आहे. तर मग ही गणिताची म्हणजे 5,000. मग 625 आपण मानलेली म्हणजे हे 5,000 आहे आणि 104 आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एवढंच व्याज आहे ना. तर हे व्याज आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. हे 104 याच्यावरती मिळालं होतं. आपल्याला 5,000वरती किती मिळेल हे काढायचं आहे. ठीक आहे. मग आता हे 625 इथे घ्या. मग आता 25ने भाग द्यायला. 25ने भाग जातो का? तर हो सर. 25 दुनी 50 हे 0 आणि हे 0 हे 2. मग 25 दुनी 50 आणि 25 पाची 1,600. अजून सर 25 एक 25 आणि 25 8. आता 8 चूक सर 32 आणि 8 एक सर 8. म्हणजे काय आलं आहे? 832 रुपये आलं आहे व्याज 5,000वरती 8% दराने 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे 832 रुपये. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि प्रश्न आला मित्रांनो 2017मध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला जसं सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की 15 ते 20 सेकंदात तुम्हाला गणित सॉल्व होईल म्हणजे होईल. आता तुम्हाला समजत असेल होतो की नाही हे तुमची गॅरंटी आहे होतो की नाही. जर तुम्हाला होत असेल तर कमेंटमध्ये तसं काहीतरी चांगलं टाईप करून कमेंट करा. आणि फक्त माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुमच्या सपोर्टशिवाय काही होऊ शकत नाही. तर व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सबस्क्राईब जास्तीत जास्त वाढवा. मित्रांना सांगा. कारण की तुम्हाला इथे मित्रांनो क्वालिटी कंटेंट भेटणार आहे. ठीक आहे. चल. आता बघा नेक्स्ट प्रश्न बघूया. आणि जर तुम्हाला 15-20 सेकंदात सॉल्व होत असेल तर कमेंट करा बरं का. आणि तर विद्यार्थ्यांना शेअर करा नाहीतर करू नका. ठीक आहे. जर याच्यापेक्षा तुम्हाला चांगलं क्वालिटी कंटेंट तुम्हाला कुठं भेटत असेल तर ठीक आहे ना. आता जर मला या व्हिडिओवरती 5,000K वरती जर व्ह्यू आले तर पुढचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. जोपर्यंत या व्हिडिओला 5,000 व्ह्यू येत नाही तोपर्यंत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी टाकणार नाही. ठीक आहे. चल. आता बघा आता काय प्रश्न आला आहे अमरावती ग्रामीण 2023मध्ये. आणि याच्यात काय विचारलं आपल्याला बघा. 1,200 रुपये मुद्दलाचे दरसाल दर्शकला 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढ. मग आता काय करायचं? व्याज किती आहे? दर किती आहे? तर 10%. म्हणजे हे 100 म्हणजे हे कॅन्सल. म्हणजे किती असेल सर? 10. म्हणजे 10 किती आहे सर? तर हे 10 मुद्दल आहे. दोघांची बेरीज केली किती होईल सर? तर हे 11.
मग आता किती वर्षासाठी आहे, तर सर 2 वर्षासाठी आहे ना, हे 2 वर्षासाठी आहे. मग याच्या डोक्यावरती 80 + 2 म्हणजे 10चा वर्ग 11चा वर्ग. 10चा वर्ग किती आहे, तर 10चा वर्ग सर 100. 11चं किती आहे, तर सर हे 121. मग आता 100 वरती 21 रुपये व्याज मिळालं, तर विचारलं 1200 रुपयेवरती किती मिळेल. मग हा 100 वरती म्हणजे हे मुद्दल आहे ना, तर याच्यातली मुद्दल ही आहे. मग हे 1200 वरती हे 21 रुपये किती मिळेल. इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 100 इथे आणा. 1 2 1 आणि 2. आता 12 1 12, हातच्याला 1, 12 2 24 आणि 1 25. सर हे 25 म्हणजे 252 रुपये हे मिळाले व्याज. आहे सरस ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. काहीच अवघड नाही. फक्त तुम्हाला काय करावं आहे, कन्सेप्ट तुमची जर क्लिअर असेल तर अवघड नाही, नाहीतर मग अवघड आहे. ठीक आहे. चल आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी असेल. हा प्रश्न तुम्ही सांगा आणि याचं कमेंटमध्ये सांगा. जर या व्हिडिओला 5000 जर व्ह्यू आले तर हा गणित आता नेक्स्ट व्हिडिओ याच्यावरती अजून टाईप आहेत. हे सर्व गणित मग हा गणित मी तुम्हाला सांगतो आहे कसा करायचा आहे. प्रकार 2 आहे, प्रकार 3 आहे. ठीक आहे. हे आता याच्यानंतर हा आपण इथेच थांबूया. ह्या व्हिडिओवरती हा गणित तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि जर नाही आला तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो आहे. कितीही अवघड प्रश्न येऊ द्या, तो प्रश्न तुम्हाला 15 ते 20 सेकंदात सॉल्व होईल म्हणजे होईल. ठीक आहे. चला इथेच आपण थांबूया आणि आशा करतो की या व्हिडिओला 5000 व्ह्यू येतील, सबस्क्रायबर वाढतील आणि तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगसाल, शेअर करसाल. हा व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवसाल, तुमच्या ग्रुपमध्ये टाकसाल. टेलिग्राम ग्रुप असेल, तुमचा फेसबुक ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, तर त्याच्यात हा व्हिडिओ शेअर करून विघ्नहर्ता अकॅडमी याला सहकार्य करा. ठीक आहे. चला, कारण की तुम्ही जर मला सहकार्य करसाल मी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येईल आणि याचा फायदा जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हालाच होईल. कारण यूट्यूबवरती काय पैसे लागत नाही, सर्व काही फ्री ऑफ कंटेंट असतं. फक्त तुम्हाला लागतं काय, तर शेअर करायला. ठीक आहे. चला थांबूया इथेच.